आज दिनांक 23 ऑगस्ट 2026. महाराष्ट्राचा नवीन हवामान अंदाज. पावसाची स्थिती काय असणार आहे? शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी मुसळधार पाऊस पडणार आहे? याची सविस्तर माहिती घेऊन आलो आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो. आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राच्या हवामानाबाबत एक महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस नाही. शेतकऱ्यांचे पिके सुकू लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतीला कापूस असेल, सोयाबीन असेल, पाणी सुरू केले आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, त्या शेतकऱ्यांचे माल सुकू लागले आहेत. त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही. कारण 25 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. चला तर बघूया 25 ऑगस्ट नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे. ताज्या हवामान माहितीनुसार विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि लगतच्या भागांमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस होणार आहे, मुसळधार पाऊस होणार आहे, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम विदर्भामधील अंदाज घेऊया. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी देखील होणार आहे. पण हा पाऊस 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण भागामध्ये नसणार आहे. काही तुरळक ठिकाणी असणार आहे. पण ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 25 ऑगस्ट नंतर तुफान मुसळधार पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. चला तर आता वळूया मराठवाड्याकडे. मराठवाड्यामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे? मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे राहणार नाही. काही जिल्ह्यांमध्ये ढगांची खूप मोठी गर्दी असणार आहे. काही ठिकाणी ढगफुटी होणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार होणार आहे आणि काही ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मराठवाड्यामधील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागामध्ये रिमझिम प्रकारचा पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विशेषतः ज्या भागामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस नाही, त्या ठिकाणीही 25 ऑगस्टच्या नंतर मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आता मध्य महाराष्ट्राचा अंदाज पाहूया. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आणि वाशिम, नाशिक परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. पण फक्त रिमझिम पावसाच्या सरी पडणार आहेत. मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये पडणार नाही. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता कोकण आणि मुंबई परिसरात देखील पावसाची काय परिस्थिती असणार आहे? चला तर या भागातील अंदाज बघूया. कोकण आणि मुंबई परिसरात जोरदार सरी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करावा. मित्रांनो, सध्या देशातील हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 ऑगस्टच्या अंदाजात छत्तीसगड आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. सांगण्यात आले आहे की मध्य प्रदेश, विदर्भ, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, किनारी कर्नाटक, केरळ आणि ईशान्य भारतातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, प्रत्येक जिल्ह्यात एकसारखा पाऊस पडणार नाही. पण काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी